सकाळपासून मला बरं वाटत नव्हतं, डोकं दुखत होतं, सर्दी झालेली होती. पण विघ्नेशने मला एक सूप तयार करून दिलं. ते प्यायल्यानंतर एवढं भारी वाटायला लागलं ना, माझा आजारपणच पळाला. आता विघ्नेशने सूप तयार कसं केलं तुम्हाला दाखवते. कढई ठेवली गॅसवरती. कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकलं, बारीक असा कांदा चिरून घेतला तो टाकला, लसूण बारीक असा चिरून घेतला तो टाकला, अद्रक बारीक चिरलं ते टाकलं, मिरची बारीक चिरून घेतली ती टाकली. त्यानंतर सगळ्या भाज्या आपल्या घरामध्ये असतात त्या बारीक चिरून घेतल्या, त्या धुवून घेतल्या आणि परतून घेतल्या. त्यामध्ये आता पाणी ओतायचंय. तर आता 2 ग्लास आहे ते मी पाणी ओतणार आहे. तर पाणी ओतलेलं आहे. या पाण्याला उकळी येईपर्यंत मी इकडे घेतलेला आहे व्हेज सूप मसाला 1 चमचा, त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1 चमचा. तो पाण्यामध्ये चांगला मिक्स करून घेतला म्हणजे गुठळ्या होत नाहीत. तो ओतलेला आहे आता सूप मध्ये आणि 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतली भाजी सगळी आणि छान असं सूप तयार झालेलं आहे. बघू शकता गरमागरम सूप खाल्लं आणि माझी सर्दीच पळाली, डोकंच राहिलं. सांगायला तर मीच होते की एवढं एवढं घे तेवढं तेवढं टाक, पण त्याच्या हाताला एवढी चव आहे ना, एवढं भारी सूप केलेलं, खरंच लय मस्त झालेलं होतं. आणि सूप ना सर्व एवढं छान केलं त्यानं शेव वगैरे टाकून. आणि करतात बरं का मुलं मला मदत, कारण आजारी असल्यानंतर चहा भात किंवा सूप असं करून देतात. तर मी आता तरतरी झाली म्हणलं चला आता स्वयंपाकाला लागू, म्हणून मी चपातीला पीठ मळलं. आता चपात्या लाटून घेते, कारण संध्याकाळच्या 8 वाजलेल्या होत्या, उशीर झालेला होता. आता सुकी भाजी काय करायची विचार करत होते. तोपर्यंत विघ्नेश आला किचन मध्ये, म्हटला मम्मी मंचुरियन कर ना, म्हणून मी इथं कोबी चिरून ठेवलेली होती 2. आता म्हटलं चला बाळानं माझ्या मला सूप तयार करून दिले म्हटल्यानंतर मी आता बाळाला मंचुरियन तयार करून देते. इथं अद्रक लसूण मिरची हे सर्व वाटण आहे ते बारीक करून घेते मिक्सर मध्ये. जो कोबी मंचुरियन साठी बारीक असा चिरून धुवून ठेवलेला होता चाळणीमध्ये, तो चांगला नितळलेला होता. आता एका कुंड्यामध्ये मोठ्या घेतलेला आहे, त्यामध्ये मैदा घेतलेला आहे, त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते आणि आपण जे वाटण केलेलं आहे मिरची अद्रक लसूण ते सुद्धा आता सगळं घालते. यामध्ये चवीनुसार मीठ टाकू, त्यानंतर थोडासा कलर टाकायचा आहे, त्यानंतर शेजवान चटणी सुद्धा टाकायची आहे. मी 10 रुपयाचं पॉकेट आहे शेजवान चटणीचं ते टाकलेलं आहे आणि कालवून घेणार आहे. चमच्याने काही कालवत नव्हतं व्यवस्थित, त्यामुळे हातानेच आता कालवून घेणार आहे. पीठ ना छान मिक्स झालं म्हणजे आपली भजी आहे ती चांगली तळली जातात, त्यामुळे मी हाताने कालवून घेतलं. आणि थोडासा आता मैदा टाकणार आहे, कारण कोबीमध्ये थोडासा मैदा लागणार आहे. मंचुरियनचं पीठ मळताना कधी पाणी घ्यायचं नाही, ज्या कोबीमध्ये पाणी आहे ना त्यामध्येच मैदा टाकून भिजल एवढाच मैदा टाकायचा आणि भजी भाजून घ्यायची मीडियम गॅस करून. बघू शकता तुम्ही मंचुरियन काय भारी झालेले आहेत ना, कलर सेम मंचुरियन सारखा आलेला आहे. तर बघू शकता कुरकुरीत एकदम झालेले आहेत. तुम्हाला मी आता खाऊन दाखवते. तर ही बघा मंचुरियन, तर आवाज सुद्धा तुम्ही ऐका कसा कुरकुरीत येतोय एकदम. बघा काय भारी झाले आहेत मंचुरियन. तर चला जेवायला सुद्धा मी हीच मंचुरियन घेतलेले आहेत सुकी भाजी म्हणून. तर एवढी भारी झालेली ना, आवडली आम्हाला सगळ्यांना. तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंत.